नमस्कार. बाप नावाचं बेट या अभिवाचन उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज तिसरं पुष्प आपण गुंफूयात आणि या तिसऱ्या पुष्पाचं शीर्षक आहे कोण होते आप्पा आणि मी. आणि या शीर्षकाअंतर्गत वडिलांविषयीचे पैलू व्यक्त केलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक रा ग जाधव यांनी. आप्पा गेले त्यावेळी मी 20 वर्षाचा होतो. आप्पा म्हणजे माझे वडील. आईला आम्ही भावंडे अक्का म्हणत असो. आप्पा जातील अशी परिस्थिती नव्हती, पण ते गेले. त्याआधी 1-2 दिवस मी योगायोगाने पुण्यात आमच्या घरी होतो. संगमनेर एसटी डेपोत मी त्यावेळी कारकून होतो. दापोडीच्या एसटी वर्कशॉपमध्ये एसटी बसेस चेकअपसाठी जाणार होत्या. त्यानिमित्ताने मी अगदी सहजपणे घरी आलो होतो. थोडासा कंपवात, थोडासा पोटाचा विकार आप्पांना होता. ही दुखणी बळावून आप्पा गेले. ते गेल्याचे लक्षात आले. मी पाहिलेला तो आयुष्यातील पहिला मृत्यू. सकाळी काही मांडलेले नातेवाईक व मुख्यतः वाड्यातील लोक यांच्या मदतीने आप्पांच्या अंत्ययात्रेची तयारी झाली. त्यावेळी लकडी पुलावरून दिसणाऱ्या खुल्या चौथऱ्यावर प्रेतांचे दहन करीत. प्रेतसंस्कार आटोपून आम्ही घरी आलो. दुपारी 4-5च्या सुमारास त्या स्मशानातील कोणी एक कर्मचारी आमचे घर शोधत आला. म्हणाला, प्रेत अर्धवट जळले आहे, त्यासाठी अधिक लाकूड पाटा गौऱ्या लागतील, लगेच व्यवस्था करा. लगेच व्यवस्था करण्यासारखी आमची परिस्थिती नव्हती हे त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला काय माहीत. पण वाड्यातील माणसांच्या मदतीने ती लगेच व्यवस्था आम्ही करू शकलो. आता आठवते त्यावेळी प्रेत संस्कारासाठी लागणारे सामान आणण्यासाठी मीच मंडईत गेलो होतो. पैसे मोजकेच होते. ते काटकसरीने वापरण्याचे दडपण होते. नंतर सगळा वाडा कधीतरी दिवस कुजबुजत राहिला. घरातल्या व्यक्तीने सामानासाठी जायचे नसते. मला ही रूढी माहीत नव्हती. मला मोजके पैसे सामानासाठी कसे पुरतील याची काळजी होती. बहुधा त्यामुळेच आप्पांना सरण कमी पडले असावे. मात्र माझे अज्ञानजन्य विचित्र वर्तन सगळ्यांच्या कायम लक्षात राहिले. वयाच्या ऐन विशीतले माझे अगाध व्यवहार ज्ञान आजही जसेच्या तसे कायम आहे. कवितेप्रमाणेच व्यवहार ज्ञानही शिकता येत नाही, शिकवताही येत नाही, हेच खरे. व्यवहार ज्ञानी जन्मावाच लागतो. आप्पा आणि मी यात 50हून अधिक वर्षाचे अंतर होते. मी त्यांचा नातूही शोभलो असतो एवढे. आई ही वडिलांची दुसरी पत्नी होती. त्यांची आधीची बायको मरण पावली होती व तिची मुलेही जगली नाहीत. अर्थात त्यामुळे आमच्या घरात सावत्रपणाच्या नात्याचे कोणतेच ताणतणाव नव्हते. वयाच्या मोठ्या अंतरामुळे आप्पांशी संवाद करण्याचा वा होण्याचा योग फारसा कधी आलाच नाही. फक्त मोठा धाक वाटत असे त्यांच्याबद्दल. ते ज्या खोलीत असत त्या खोलीत पाऊल टाकण्याची भीती वाटत असे. पण ही भीती आमच्या बाजूने. आप्पांचे वागणे तसे साधे व सरळच. त्यांच्या पिढीतील कल्पनांनुसार पिता-पुत्र संबंधात काहीसे अंतर राखणारे, शिवाय वयाचा किंवा वयोमानातील मोठ्या अंतराचा एक घटक होताच. आम्हा मुलांना ते मित्र वाटत नसत, पण त्यांनाही आम्ही मित्र वाटत नसू हे म्हणणे कदाचित त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. आता जाणवते ती आप्पांची प्रपंचातील विरक्ती. माझ्या पाण्यात तरी आप्पांनी कधी फार समरसून संसार केला नाही. कोरडी कर्तव्य भावना फक्त जाणवत असे. या अनासक्तीच्या योगामागे त्यांचे काही कडूगोड अनुभव असणारच. माणसाने आमरण अखंडपणे संसारमग्न राहायचे ठरवले तर मग स्वतःसाठी केव्हा व कधी जगायचे. आप्पांनी कधी मनातले दुःख बोलून दाखवले नाही. कधी फार दिलखुलासपणे गप्पा गोष्टीही केल्या नाहीत. फार प्रेमही केले नाही, फार धाकतही ठेवले नाही. आप्पा थोडेफार समजले ते अक्काच्या
प्रसंगोपात अशा बोलण्यातून व थोडे थोडे पण क्रमशः मात्र नाही. या प्रकारची समज ओळख फार विश्वसनीय नसते. खरीखुरी तर पुष्कळदा नसते हेही मला समजते. या लेखात हे गृहीतकच आहे. तरुणपणीच आप्पांनी त्यांचे सातारचे घर सोडले व ते तत्कालीन बडोदे संस्थानच्या ठिकाणी जाऊन त्यातील कार्यालयामध्ये फडणीस म्हणून काम करू लागले. पुण्यात आल्यावरही त्यांना संस्थानाकडून निवृत्तीवेतन मिळत असे. माझी आई बडोद्याची. आप्पांची पहिली पत्नी बहुधा बडोद्याचीच असावी. 1937-38च्या सुमारास वडील पुण्यात परतले. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या कार्यालयात ते कारकून होते. ही संस्था गंगाराव भाऊ म्हस्के या थोर समाजसेवकाने स्थापन केली होती. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आप्पा सेवानिवृत्त झाले. त्या महानमंगल दिवशी आप्पा अक्का दोघेही खूप तणावाखाली होते हे जाणवत होते. 8 जणांचा प्रपंच, मुले हाताशी येण्यास अवधी होता. एकमेकांशी सुखदुःख बोलून ते हलके करण्याची प्रथा त्या काळात नव्हती. मात्र संवादाविना समस्या जाणण्याची उपजत सवय माणसात असतेच. आम्ही मुले लहान असलो तरी येऊ घातलेल्या आव्हानाचे मंद सूर आम्ही ऐकत होतोच. दर महिन्याला आप्पा 25-30 रुपये बँकेतून काढत व अक्काच्या हाती देत. नंतर महिनाभर पैशाचा विषय बंद. आप्पांनी वानप्रस्थ खूपच बाळा. पण अक्कांचे काय? अधूनमधून अक्का सोन्या चांदीचे खिडूक मिडूक विकण्यासाठी सोन्या मारुती चौकात जात असे. मलाही बरोबर नाही. कन्हैयालाल शेटजींच्या समोर दागिना ठेवला की अक्काचा चेहरा नाही सांगता येत आता शब्दांनी. माणसांचे चिरंजीव दुःख, वैफल्य, हताशपणा अक्काच्या त्या चेहऱ्याने मला आजपर्यंत माणसात ठेवले आहे, माणसांसाठी ठेवले आहे, तमाम अगतिक हताश दुःखितांमध्ये ठेवले आहे. आप्पांनी अक्काचा तो चेहरा पाहिला नाही हे खरे, पण त्यांनाही तो मनोमन नक्कीच दिसला असेल. त्यांच्या पिढीतील दाम्पत्य प्रेमाची तरा अशी और होती. दिखाऊपणा नाही, प्रदर्शन नाही, बडबड नाही, मूक अबोल निशब्द प्रेम. डुकरेही तितकेच. आप्पा संगीत नाटकांचे छानदिष्ट होते. संगीत सौभद्र त्यांना व अक्कालाही सागर संगीतून पाठ. बालगंधर्व आणि मराठी रंगभूमीच्या सुवर्ण काळातील सगळे नटनट्या नाटके बडोद्याच्या संस्थान राजवटीत आप्पांना जवळून व अखंडपणे पाहण्याची संधी मिळाली. लहानपणी सौभद्र, एकच प्याला, मानापमान, स्वयंवर यासारख्या अनेक नाटकांची संविधानके सहसंगीत आम्हाला अक्काकडून ऐकावयास मिळाली. अक्काचा गळा खूप गोड होता व गीताची गायनाची समजही चांगली होती. जुने पौराणिक ऐतिहासिक गीते व स्त्री गीते अक्का खूप समोर असून खुलवून गात असे. आप्पांना तबला वाजवता येई, पण घरात मात्र तबला पेटी नव्हती. शिमग्यात आप्पा व त्यांचे मित्र यांच्या मैफिली रंगत. तबलजी म्हणजे आप्पा. एकदा आप्पांनी मला अशा मैफिलीत बरोबर नेले होते. खुन्या मुरलीधराच्या मंदिराच्या आवारात त्यांचे एक मित्र होते तेथे. पण घरात कधी नाटक, संगीत वगैरेंबद्दलचे सुखसंवाद झाल्याचे मला आठवत नाही. खरे तर आप्पा व अक्का या पतीपत्नींना एकत्रितपणे सुखाने व संवाद करताना मी कधीच पाहिले नाही. आप्पांचे पुण्यातील सगळे मित्र मुख्यतः ब्राह्मण. मराठा जातीबद्दल मात्र आप्पांचे मत फारसे चांगले नव्हते. लहान मोठ्या सगळ्या स्वतःला मराठा समजावून घेणाऱ्या व्यक्ती त्यांच्या दृष्टीने नावडत्याच होत्या. याचे कारण मला आजवर कळले नाही. अक्का कधीमधी सांगत असे, त्यावरून आप्पा सर्व नातलगांशी भांडून तंटून ऐन विषयतच बडोद्याला गेले होते. त्यांना गुजराती भाषा अवगत होती व सातारला असतानाही ते गुजरातीच्या शिकवण्या करीत. माझी एकुलती एक थोरली बहीण माई म्हणत असो आम्ही तिला. ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी देवाऱ्यातील फुलवातीने पदर पेटून जळून मरण पावली. आप्पांनी हे धक्कादायक दुःख मूकपणे सहन केले. प्रदर्शन मुळेच नाही.
मात्र त्या दिवसापासून त्यांनी कपाळावर ठसठशीत तांबडे गंध लावण्याची सवय सोडून दिली. विधवेच्या फटफटीत उदास चेहऱ्याप्रमाणे तेव्हापासून त्यांचा चेहरा दिसे. गंधाविना आप्पा आम्हाला माहीतच नव्हते. आम्ही तसे त्यांना कधी पाहिलेच नव्हते. आई सांगत असे, आप्पांची पहिल्या बायकोपासून झालेली सर्व अपत्ये मुलीच होत्या, पण त्यापैकी एकही जगली नाही. माझ्या आईलाही प्रारंभी पहिल्या 2 मुलीच होत्या, पण त्याही जगल्या नाहीत. एवढ्या मुलींचे मृत्यू आप्पांनी पाहिले होते, सोसले होते. माई ही शेवटची मुलगी, ती जगली, मोठी झाली, मॅट्रिकच्या वर्गात गेली. माई आप्पांची लाडकी खरीच, पण आपले प्रगाढ वात्सल्य त्यांनी कधी प्रदर्शित केले नाही. माई देखील अखेर गेलीच. आप्पांचे शतशः विदीर्ण झालेले हृदय आम्हाला इतरांना कसे समजणार? आम्हाला फक्त गंधहीन पांढरे फटफटीत असे आप्पांचे कपाळ दिसत होते. थोडेफार वाचताही येत होते. एका गणेशोत्सवात आप्पांनी शारदेसह गणपतीची मूर्ती आणली. मला मोठे नवल वाटले. आमच्या आठवणीमध्ये त्यावेळेपर्यंत आप्पांनी कधी या प्रकारची मूर्ती आणली नव्हती. शारदा व गणपती या मंगल देवता दाम्पत्य. या सुमारास एका हस्तलिखित अशा आमच्या मित्रांच्या मासिकासाठी मी ललित निबंध वजा लेख लिहिला. त्या लेखाचे नाव होते शारदेसह गणपती. त्या लेखात मी नेमके काय लिहिले होते ते मलाच मुळीच आठवत नाही. मात्र त्या लेखाचे खूप खूप गूढरम्य गर्भितार्थ माझ्या लक्षात येतात. आप्पांच्या वैवाहिक जीवनात कुठेतरी काहीतरी दुखरी जागा होती, असावी असे वाटत राहते. शारदेसह गणपती हे कदाचित त्यांनी कधीही खरे न झालेले स्वप्न असेल, कदाचित नसेलही. आप्पा त्या गणेशोत्सवानंतर 1-2 वर्षातच गेले. जाताना बरोबर नेण्यासाठी का त्यांनी ती दाम्पत्य देवता मूर्ती आणली होती? आप्पांचे एक समवयीन मित्र होते, जोशी काका. त्यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता. त्या विषयावरील काही पुस्तकेही त्यांनी लिहिली होती. कधीतरी आप्पा त्यांच्याकडे जात. आम्हा सर्व भावंडांच्या जन्मपत्रिकाही जोशी काकांनीच केल्याचे अक्का सांगत असे. त्या पत्रिका घेऊन आप्पा आम्हा मुलांच्या भविष्याची चाचपणी करून घेत. 1-2दा मलाही जोशी काकांकडे घेऊन गेले. माझी जन्मपत्रिका जोशी काकांना विशेष पसंत असावी. तुमचे आवडते चिरंजीव अशी ओळख आप्पांनी करून दिली. माझ्या भवितव्याविषयी त्यावेळी जोशी काकांनी काय सांगितले होते हे मला माहीत नाही. त्यांना माझी पत्रिका विशेष पसंत का पडली हेही मला ठाऊक नाही. पण आप्पांचा माझ्याबद्दलचा ग्रह चांगला झाला असावा. आप्पा मला अदृश्य रूपाने खूप मान देत आहेत असे त्या बालपणातही मला मनोमन जाणवत होते. अव्यक्तपणे मानपान देणारी, गौरवणारी ती जुनी पिढी होती. आज जोशी काका नाहीत, आप्पाही नाहीत. तरी वाटते ते दोघेही आज हवे होते, माझ्याविषयी त्यांनी केलेले बाकी तपासून घेण्यासाठी तरी. शाळकरी वयातच माझी एक कथा पुण्याच्या सकाळ पेपरच्या तत्कालीन स्वराज्य या साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. मी बहुधा त्यावेळी 10वी इयत्तेत होतो. कथेचे नाव होते न बिघडणारे यंत्र आणि कथेचा विषय होता अक्का. अक्का म्हणजे न बिघडणारे यंत्र. तिच्याबद्दल मला प्रचंड मायाही वाटे, सहानुभूतीही. तिला समोर ठेवूनच मी ती कथा लिहिली होती. असे म्हणतात की सगळी साहित्य निर्मिती आत्मचरित्रातच सुरू होते व संपते. हे खरे की खोटे मला माहीत नाही, पण ही कथा आप्पांना मात्र आवडली नाही, नसावी. ते एवढेच म्हणाले, 4 शब्द लिहिता आले म्हणून काय वाटेल ते लिहित सुटायचं नसतं. मी अक्काच्या पक्षाचा आहे व म्हणून आप्पांच्या विरोधी आहे अशी कल्पना बहुधा वडिलांनी करून घेतली असावी. आणि ही गोष्ट खरीही आहेच. अक्का जेवढे काही प्रसंगाने आम्हाला सांगत असे तसे तेवढे आप्पांनी कधी आम्हाला सांगितलेच नाही. त्यांच्या माझ्यात संवादाचा पूलच नव्हता, जो अक्का व मी यांच्यात होता. त्यामुळेही कदाचित असेल, पण मी अक्काकडे अधिक ओढला गेलो.
तिच्याशी समरस झालो, तिच्या व्यथा वेदना समजून घेऊ शकलो. हे सगळे आप्पांच्या बाबतीत घडलेच नाही. मला आठवते फक्त एकदाच आप्पांनी माझ्याजवळ मन उघडे केले. म्हणाले, मी आयुष्यात खूप उद्योग केले, धंदा, व्यापार, एजन्सी सर्व काही केले, पण यश कुठेच लाभले नाही. म्हणून दुसऱ्याची ताबेदारी करावी लागली. दुसऱ्याची ताबेदारी आप्पांचे मुख्य दुखणे होते, मुख्य पराभव होता, मुख्य स्वप्नभंग होता असे मला तेव्हा वाटले व आजही वाटते. पण ते कदाचित खोटेही असेल. अक्का गरीब कुटुंबातील, वडील वेडसर, अक्काला एक धाकटी बहीण. आप्पांनी दुसरा विवाह अक्काशी केला. पण आपण अक्कावर, तिच्या गरीब कुटुंबावर फार मोठे उपकार करीत आहोत या आढेतेच्या भावनेतून. वेळोवेळी ही गोष्ट आप्पा बोलूनही दाखवित असत, असे अक्का मला सांगायचे. हे शल्य अक्काच्या मनातून कधीही गेले नाही. एक अनाथ निराधार मुलगी म्हणून या माणसाने आपली कीव करून आपल्याशी विवाह केला. हे दुखरे बोचरे शल्य अक्काला कधीच विसरता आले नाही. आणि तरीही आप्पा अक्काचा प्रपंच पार पडलाच. आप्पा निवृत्त झाले व आम्ही शाळकरी भावंडे सैरभैर झालो. मला परिस्थिती उमगत होती. पुण्यात त्यावेळी तांबड्या जोगेश्वरीच्या जवळपास एक छापखाना होता. शाळा सांभाळून तेथे काम करता येईल काय, किंवा शाळा सोडून काम मिळवावे काय असा विचार मी करीत होतो. मी त्या मालकांना भेटलो. त्यांनी वडिलांना घेऊन येण्यास सांगितले. मी अक्काच्या मार्फत आप्पांच्या कानी ही गोष्ट घातली. त्यांच्याशी थेट बोलण्याची माझ्यात त्यावेळी हिंमत नव्हती. 4-5 दिवस गेले, पण आप्पांचा काहीच प्रतिसाद नाही. आप्पांना ती गोष्ट पटत नसावी, अवमानकारक वाटत असावी. माझ्या मुलाला काम द्या असली विनवणी करणे आप्पांच्या स्वभावात नव्हते. आणि तरीही आप्पा या गोष्टीस कबूल झाले. त्या मालकांना भेटले, बोलले फारसे काहीच नाही. मालकांनी फारशी विचारपूस केली नाही. काही दिवस मी तेथे कामही केले. आप्पांचा वात्सल्यभाव अडखळणारा होता हे खरेच, पण त्यामागे एक व्यक्ती म्हणून त्यांचीच अशी कारणे असली पाहिजेत. ती कारणे मला अज्ञात होती. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत ते मे महिन्यात आम्हाला भावंडांना घेऊन मंडईला भेट देत. तेथील दगडी पाळ्यांवर बसून मग लाल भडक कलिंगडाचे काप आमच्यासाठी घेत. केवढा आनंद होत असे त्यावेळी. एक आनंद कलिंगड खाण्याचा व दुसरा आप्पांच्या दुर्मिळ सहवासाचा. वर्षातून एकदा तरी आप्पा आम्हा मुलांना तुळशी बागेजवळच्या कावरे कोल्ड्रिंक्स मध्ये घेऊन जात. तिथे त्यावेळी 2च आईस्क्रीमचे प्रकार मिळत. एक मोहक पिवळसर रंगाचे दह्याचे आईस्क्रीम व दुसरे गुलाबी छोटे दुधाचे आईस्क्रीम. आम्हाला दोन्हीही प्रकार आवडत, खावेसे वाटत, पण प्रत्यक्षात एक प्रकार निवडावा लागे. पुढला प्रकार पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. 1980 नंतरचे दशक मला भयानक त्रासदायक ठरले. 7.5 होते म्हणे. त्यावेळी आप्पा नव्हते. जवळजवळ 30 वर्षापूर्वीच ते गेले होते. त्या 30 वर्षाच्या काळात आप्पांची तशी खास तीव्रतेने आठवण झाली ती एकदाच, म्हणजे अक्का मरण पावली त्या दिवशी. 80चे दशक म्हणजे वैफल्याचे, पदोपदी परीक्षा घेणारे. मी खचून गेलो होतो पुरता. जगण्यावरचा विश्वासच उडून गेला होता. आणि त्या कठीण समयी आप्पा पहिल्यांदा आले, भेटले. आमचे कुटुंब पहिल्या मजल्यावरच राहत होते. 15-20 दगडी पायऱ्यांचा जिना चढून जावा लागे. आप्पा आले, पण जिन्याच्या खालीच जमिनीवर उभे राहिले. त्यांना पाहिले मात्र मला खूप भडभडून आले. त्यांच्या कुशीत शिरून खूप खूप रडावेसे वाटले. मला घेऊन जा येथून असा हट्ट करण्याचेही मी ठरवले. पण आप्पा स्तब्ध, निश्चल, उभेच. हालेच नात मुळे. मी हातवारे करून बोलावू लागलो. आणि मग एकदम खाडकन लक्षात आले की घराचा जिनाच नाहीसा झालेला आहे. आप्पा खाली, मी वर, आणि मध्ये अपार पोकळी. आप्पा आप्पा करीत मी रडू लागलो. ते स्वप्न होते. आधुनिक काळातील मायबाप आणि त्यांची संतती म्हणजे मुलगे व मुलगी यांना एकमेकांविषयी काही बोलणे, लिहिणे मोठे कठीण झाले आहे. कारण फ्रॉइड साहेबांचे
मानवी मनातील नेणिवांच्या स्वरूपाबद्दलचे मोठे धक्कादायक असे संशोधन होय. फ्रॉइडने 2 मनोगंडांचा उल्लेख केलेला आहे. एक म्हणजे मुलाला बापाविषयी सूक्ष्मपणे जाणवणारा इडिपस मनोगंड आणि मुलीला आईबद्दल नेणिवेतून जाणवणारा इलेक्ट्रा मनोगंड. आईबद्दलच्या अतिसूक्ष्म अशा लैंगिक वासनेमुळे मुलाला बापाबद्दल असूया वाटत असते, तर मुलीला आईबद्दल अशाच कारणाने मत्सर वाटत असतो. फ्रॉइड साहेबांच्या या मनोगंडाला मी कितपत बळी पडलो, त्यामुळे वडिलांसंबंधी मी हा जो लेख लिहिला तो कितपत व कसा प्रभावित झाला असावा हे मला सांगता येणार नाही. जे वाटले ते मी लिहिले. आणखी एक, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडात संतप्त युवा पिढीची अँग्री यंग मॅनची कल्पना बरीच गाजली. बापाला ठोका, स्ट्राईक द फादर हेड अशी या पंथाची एक घोषणा होती. बाप आणि लेक जन्मजात शत्रू होत अशीच भावना बाळवली होती. माझ्यावर या पंथांचा किती परिणाम झाला व तो प्रस्तुत लेखात उमटला किंवा कसे हेही मला सांगता येणार नाही. एकूणच बाप हा आपल्या मनुष्य संस्कृतीमधील एक जुना पुराणा दलित आदमी आहे असे मला वाटते. आईचा जेवढा गौरव परोपरीने आपल्या सांस्कृतिक वाङ्मयीन परंपरेत होत आला आहे, त्याच्या तुलनेत बापाची उपेक्षा ठळकपणे जाणवते. बापाचे अश्रू पुसणारे हात कधीही दिसले नाहीत. बाप म्हणून नक्कीच नव्हे, पण एक माणूस म्हणून मला हे खूप तीव्रतेने जाणवते. मनात काहीही वैफल्य उपळत असो, आप्पांचे वागणे बोलणे वचक पाडणारे होते. न्यूनगंड वगैरे विकाराची बाधा त्यांना कधीही झाली नाही. घरीदारी त्यांचा मोठा दबदबा असे. खाणेपिणे वागणे सगळे काही अगदी मोजून मापून. एक प्रकारची अभिजात नियमबद्धता शिस्त आप्पांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा प्रभावी घटक होती. ताठपणे जगले तसेच ताठपणे गेले. हे सर्व वरवरचे मला दिसलेले पृष्ठभागावरचे आप्पा खरे कोण होते? वडील म्हणून, पत्नी म्हणून आणि माणूस म्हणून? त्यांनाही आईवडील होतेच, भावंडेही असतील, पण हा माणूस या गोष्टींबद्दल एका शब्दानेही कधी बोलला नाही. सगळा भूतकाळ पुसून टाकणारा, सगळा वर्तमान काळ धुसर धुक्यामागे लपवणारा हा बाप नेमका कोण होता? काय होता? आप्पांची आठवण झाली की अनावरपणे एक विचार उसळू लागतो. तो म्हणजे जन्मदाता हे परमगूढ कोडे कधीही उलगडता येणार नाही. आप्पा हे माझ्यापुरते तरी एक सनातन रहस्य आहे. माझ्यातल्याच कुण्या यक्षाने मला विचारलेला एक यक्ष प्रश्न आहे. कोण होते आप्पा आणि मी? हे होतं ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव यांनी आपल्या वडिलांविषयी व्यक्त केलेलं मनोगत. उद्या याच वेळी याच ठिकाणी साहित्य संपदा समूहाच्या याच फेसबुक पेजवर आपण सर्वांनी संध्याकाळी ठीक 6 वाजता उपस्थित राहावं आणि अभिवाचनाच्या पुढच्या मान्यवर साहित्यिकांच्या लेखाचा आस्वाद घ्यावा. उद्याचे मान्यवर साहित्यिक आहेत द. बी. कुलकर्णी. सर्वांनी अवश्य उपस्थित राहा. धन्यवाद.